पुण्याजवळच्या बोबदेव घाटात तरुणीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं कारण देत तिचं अपहरण करण्यात आलं आणि 3 जणांकडून तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळतेय। राजेखा करीम पठाणसह 3 या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या घटनेवर सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केलेला आहे। त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे। पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। अतिशय संतापजनक, पुण्यात हे काय सुरू आहे? बोबदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आलेली आहे। पुणे आणि राज्यभरात सातत्यानं महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत। या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृह खातं काहीही करताना दिसत नाही। दुर्दैवानं महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणावं लागतंय। शासनानं सदर घटनेतील आरोपींना गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। या सगळ्या घटनेसंदर्भात पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया। ये घटना जो है पुलिसला 5 वाजेच्या सुमारास रिपोर्टिंग झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये लगेच जे आहे यांच्यामध्ये क्राइम ब्रांच डीबीची टीम आणि सर्व टेक्निकल टीमला ॲक्टिवेट करण्यात आलेला आहे। सर्व टीम जे आहे या गुन्ह्याचे आरोपी निष्पन्न करून त्यांना पकडण्याचे कामामध्ये जे आहे ते प्रयासरत आहे आणि आम्हाला वाटते की लवकरात लवकर यांच्यामध्ये आपल्याला जे आहे ते आरोपी मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।